हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 3. युनिट टेस्टमध्ये आज एंटरप्राइज आर्किटेक्चर कंपोनंट ही टेस्ट होणार आहे. 30 मार्क्सची एक्झाम. म्हणजे हे जसं की चालूच आहे, तुम्हाला माहिती आहे आपली सिरीज 4 दिवसाची, 4 एक्झाम्स 4 डेज. तर आजच्या पेपरचा मी काहीच अभ्यास नाही केलेला आहे. काल एक पान वाचलेलं, पण ते इतकं बोरिंग सब्जेक्ट आहे ना, पूर्ण थिअरी आहे. तर मी काय वाचलं नाही, आत्ता वाचत बसेल. मी रेडी झाली आहे. 7:45 झालेत आत्ता. मी आवरून बसते, कारण लेट होतो ना ऐन टाईमला, म्हणून मी सकाळी उठते लवकर 6 वाजता आणि आवरून बसते. काय आम्ही आत्ता पोचलोय कॉलेजला 9 वाजता. आणि ह्यानी पोहे आणलेत, तर तिकडेच नाश्ता करतो कॅन्टीनमध्येच. ए, तू बटाटा टाकतो पोह्यात? मग नाही, आम्ही नाही टाकत ना. बटाटा नाही टाकू तुम्ही? साऊंड खूप इरिटेटिंग आहे हा. पण मी आता 4th फ्लोअर म्हणजे सर्वेच्या फ्लोअरवरनं माझ्या फ्लोअरला चालली, जिथे माझी एक्झाम होणार आहे, 2nd फ्लोअरला. आम्ही आता घरी चाललोय. आता 1 वाजलंय. असं 11 वाजता झालं होतं काम, पण हा गेला होता सेमिनारला. ऍक्च्युली सगळ्या डिपार्टमेंटसाठी होतं, माझ्या डिपार्टमेंटसाठी पण मी नाही गेले. सो आता आम्ही निघतोय. हॅलो गाईज, किती वाजलेत? 7:30. मी कॉलेजवरून आल्यानंतर व्लॉग करायचंच विसरले ॲक्च्युली. जेवताना मला लक्षात होतं करायचं, बट मी विसरले. अँड जेवायला होती आज फ्लावरची भाजी चपाती. इकडे जेवण केलं मी मोबाईल बघता बघता, आणि त्यानंतर इमिडिएटली झोपले मी. मग मम्मी आली होती उठवायला, अँड शी सेड की उठ आता, 4:30-5 वाजलेत. अँड आय वॉज लाईक, इतक्या लवकर का उठवते? मला वाटलं की ती सकाळच्या 4:30-5 वाजता उठवते मला. ओ गॉड, तुमच्यासोबत पण होतं का हे? तर मी उठले आणि फ्रेश वगैरे झाले. आता काहीतरी शूट करायला बसायचं आहे मला. सो मी आयडियाज वगैरे फाइंड आउट करते. ही डायरी. आज जेवायला मिसळ पाव आहे गाईस. तुमच्याकडे रात्री बनतो का? आमच्याकडे मोस्टली सकाळी बनतं, म्हणजे ब्रेकफास्टला बनतं किंवा लंचला बनतं, पण रात्री बनवते आज मम्मी. ठीक आहे, चलो कोई ना. आता मला यार स्टडीचा मूडच होत नाही आहे, काय माहिती का. तर जेव्हा इन्सेम येईल तेव्हाच मी डायरेक्ट स्टडी करायला लागेच, म्हणजे परवापासून. लेट्स सी. अँड क्लिअरन्स शीट दिली आहे, त्याच्यावर पण मला साईन घ्यायची आहे. सारे मैंने जीरो में अपने प्रोफाइल को अपडेट करने के लिए मैंने अपना खुद का फोटो शूट करवाया है. गाईस, आम्ही आत्ता कॉलेजला पोहोचलोय. आमचं कॉलेज आहे बघा, पार्किंग. मी आत्ता खाली लॅबमध्ये जाते, जिथे माझी एक्झाम होणार आहे. आणि मी आज खूप खुश आहे, माझे हेअर, बिकॉज गुड हेअर डे. ही आमची लॅब आहे आणि इथे कोणीच नाही आहे. मी फॅनच्या खाली बसेल, हे 2च फॅन आहेत. सो थोड्या वेळ इकडे बसू, नंतर माझा तिकडे येतं रोल नंबर. आत्ता कोणीच नाही. सर पण नाही आहेत. सर येऊन गेलेत, केस बांधलेत. आता जरा ओके वाटतंय. दिसतं कॅन्टीन तर खूप फालतू आहे, काहीतरी छोटूसं आहे खूप, आणि सफोकेट होतं लिटरली तिकडे. अँड ही ना आर्किटेक्चरची बिल्डिंग आहे, इफ यू कॅन सी. ही छान आहे, खूप मस्त आहे. एवढंच दिसतंय. आणि हे बॅक साईड आहे. इथून आय गेस तळजाईला कनेक्ट होतं का सिंहगडच्या रोडला कुठेतरी कनेक्ट होतं. बट वी आर नॉट अलाउड टू गो. स्टुडंट्सला नाही अलाउड करत ते जायला. आणि आज इन्फॉर्मेशन रिट्रीवलचा पेपर आहे, लास्ट पेपर आहे. आय एम सो हॅपी बाबा. एकदाची युनिट टेस्ट झाली ना की मला एक्झामसाठी स्टडी करता येईल नीट. कारण UTमध्ये आम्ही एवढा अभ्यास नाही करत, इकडून तिकडून बघूनच लिहितो. सो बरं राहील. आज ना थर्सडे, सो फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे 4 दिवस आहेत. त्यातले पण 2 दिवस आजच जाणार आहेत. काहीतरी सांगतील हे कॉलेजवाले, हे करा ते करा. सो त्यात जाईल. हे पनीर बर्गर आहे आणि मंचुरियन बर्गर आहे. हे जय भवानीमधनं घेतलंय, भारती विद्यापीठ. हे व्हेज कटलेटवालं घेतलंय बर्गर. आणि याआधी जे पनीरवालं घेतलेलं ना, तर पनीर फार असं चुई चुई वाटत होतं, सॉफ्ट नव्हतं. हाय गाईज, मी कॉलेजवरनं आले, मग त्यानंतर जेवण केलं, मग झोपले. मग झोपून उठल्यानंतर आता मी असाइनमेंट करते कम्प्लीट. एक ऑलरेडी झाली, एका सब्जेक्टची असाइनमेंट 2, आणि आता पण असाइनमेंट 2 करते. तर अरे यार, मी चुकून क्वेश्चन बंद झाला होता, मी परत हात लिहिला पण. तर गाईज, मी जी असाइनमेंट करत होते ना, ती असाइनमेंट कम्प्लीट केली मी. कॉलेजमधनं आल्यानंतर आय गेस मी फक्त हे 2च काम केले असतील, लाईक स्टडी वाईज. बाकी तर काही नाही केलं. मग बाकी घरचे कामं होते. आत्ता मी जेवण करून आली आतमध्ये, आणि मी एक आता डॉक्युमेंटरी बघणार आहे. थांबा, मी दाखवते. अँड
ती खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला पण आवडेल. ऑपरेशन सिंदूरवर आहे, अजित डोवाल सर यांची आहे. म्हणजे त्यांनी ते पण आहेत त्यात आणि बाकीचे पण अमेझिंग मेन आहेत. सो गाईज, आय वॉज टॉकिंग अबाउट दिस. हे नवीन आता व्हिडिओ आलाय डिस्कवरीवर अजित डोवाल यांचा, ऑपरेशन सिंदूर. And the Prime Minister says that the operation is alive. His intention is a fight against terror will only be over when the last terrorist is eliminated. सो कम्प्लीट केली, म्हणजे कम्प्लीट बघितली मी. ॲक्च्युली बघायला पाहिजे, जास्ती मोठी पण नाही आहे, 12 मिनिट्सच आहे. अँड प्रॉपर भरपूर लोक आहेत, फक्त नॉट ओनली अजित डोवाल बट बाकी पण त्यांचे लाईक एअरफोर्स, मला आता मी रॉंग नाव नाही घेणार, बट खूप हायर पोस्टवाले आहेत एअरफोर्सचे, आर्मी ऑफिसर्स अँड बऱ्याच डिपार्टमेंट्सचे आहेत. खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे प्रॉपर. इफ यू आर इंटरेस्टेड नक्की जाऊन बघा. सो दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. भेटत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट व्लॉग आय गेस वीकेंड स्टडीवरच असेल किंवा काहीतरी आपण बघू इनोव्हेटिव्ह, कारण की माझ्या आता स्टडीच आहे. 1 सप्टेंबरपर्यंत माझी एक्झाम आहे, तर ऑप्शन नाही, मला आता स्टडी करायलाच लागेल तसे. सो येस, स्टे ट्यून्ड. व्लॉग इथे सेंड करते. बाय.